नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्रो अकॅडमी या युट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये अतिशय महत्वाची माहिती म्हणजे कागदपत्राबद्दलचं अपडेट. कागदपत्र आपल्याकडे अपुरी आहेत अशा विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ संपूर्ण बघावा. तर सर्वात प्रथम म्हणजे शैक्षणिक डॉक्युमेंट मध्ये कुणाचं 10वीचं मार्क गहाळ झाले, कुणाचं शाळेमध्ये आहे, कुणाचं सनद शाळेमध्ये आहे, अशा लोकांनी काय करणं गरजेचं आहे ते महत्वाचं आहे. सर, माझं डॉक्युमेंट हरवले, मी काय करू, आता मी काय करू, असे प्रश्न यायला लागलेले. TIT 14 मे 2025 रोजी आपण अर्ज केलेला आहे, परीक्षा दिलेली आहे, तरीही पण आपल्याला डॉक्युमेंट मध्ये इश्यू काय आहे, आपण त्यावेळेस फ्रॉड फॉर्म भरलेला आहे का, एकदा विचार करावा व्यवस्थितरित्या. कागदपत्राच्या बाबतीत जर बघितलं तर पहिला मुद्दा म्हणजे जर तुमच्याकडे शैक्षणिक डॉक्युमेंट या डेटच्या अगोदर नसतील, कोणत्या, जर तुमच्याकडे शैक्षणिक डॉक्युमेंट या डेटच्या अगोदर नसतील, 14 मे, तर या डेटच्या अगोदर तुमच्याकडे जर डॉक्युमेंट नसतील, लक्षात घ्या, 14 मे 2025 च्या अगोदरचे डॉक्युमेंट नसतील तर तुम्हाला या भरतीमधून बाद करण्यात येतं. पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा असा आहे, जर तुमच्याकडे अगोदर होतं या काळामध्ये हरवले, आता नवीन काढलेला आहे, नो प्रॉब्लेम, काही काळजी करायची गरज नाही, पण त्या अगोदरचे शैक्षणिक डॉक्युमेंट तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. कागदपत्र करत असताना ते सरळ बघतात 14 मेच्या अगोदरचे मी स्वतः कागदपत्र व्हेरिफिकेशन मध्ये स्वतः हजर राहून सगळं बघितलेलं आहे की 14 मेच्या अगोदरचे डॉक्युमेंट आहेत का. इव्हन 2 वर्षांनी भरती होऊ द्या, 1.5 वर्षांनी होऊ द्या, 6 महिन्यात भरती होऊ द्या, पण 14 मेच्या अगोदरचे तुमच्याकडे डॉक्युमेंट आहेत का हे महत्वाचं आहे. अजून एक दुसरी गोष्ट, NCLच्या बाबतीत, नॉन क्रिमिलियर बाबतीत, जर तुम्ही 14 मेच्या अगोदरची तुमच्याकडे पावती असेल आणि ते डॉक्युमेंट 14 मे नंतर तुमच्याकडे आलं असेल, नो इश्यू, काही प्रॉब्लेम येणार नाही, व्यवस्थितरित्या सेल्फ सर्टिफाईड करून घ्या. नसेल तर तुम्ही डायरेक्ट ओपन मध्ये कन्वर्ट होणार. तुम्ही जर आता चुकीची माहिती भरली तर तुम्हाला प्रिफरन्स येतील, एका जागाचं नुकसान पण होईल, शेवटच्या निवड यादीमधून तुम्हाला बाद करण्यात येईल, तुमचं हेडेक वाढणार आहे, कमी होणार नाही. या कारणास्तव जे डॉक्युमेंट आपल्याकडे आता सध्या अवेलेबल आहेत आणि खरे आहेत तीच माहिती तुम्हाला पवित्र पोर्टलला रजिस्टर करायची आहे. कुठलीही खोटी माहिती टाकून आपण आपली निवड झाली तरी आपण कोणत्या ना कोणत्या टप्प्यावर बाद होणार आहे, एवढं नक्की आहे. दुसरा मुद्दा म्हणजे डॉक्युमेंटच्या बाबतीत 14 मे 2 याची जर पावती असेल तर चालेल बरं का, लक्षात ठेवा, याची पावती असेल तुमची 14 मेच्या अगोदरची चालेल. तुम्ही अगोदर सुद्धा बघू शकता, जेव्हा फॉर्म भरत असताना सुद्धा NCL बाबतच्या बऱ्याच समस्या होत्या, पण त्यांनी एक पत्रक काढलं होतं की 14 मेच्या अगोदर जर तुमच्याकडे इश्यूड म्हणजे सर्टिफिकेट नसेल तर पावती असेल तर चालेल म्हणून पत्रक काढलं होतं. तुम्हाला आठवत नसेल तर आठवण करून देतो. पण काही हलगर्जी लोकांनी परीक्षा दिली आणि त्यानंतर आता चांगले मार्क आल्यानंतर आता काय केलं, पवित्र पोर्टलच्या वेळेस आता परत डोळे उघडले, NCL आता काढलं ऑगस्ट महिन्यामध्ये, सप्टेंबर, पण पावती जर असेल तर नो इश्यू, काहीच प्रॉब्लेम येणार नाही. आणि जर पावती बी नसेल आणि आपण जर यस केलो आता तर आपण डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन मध्ये सापडणार म्हणजे सापडणार. दुसरा मुद्दा म्हणजे मीडियमच्या बाबतीत बऱ्याच विद्यार्थ्यांची समस्या होती. काल 100 ते 200 फोन आले असतील मीडियम बाबत. मीडियमचं विचारात घेतलं, अरे बाबा 10वी तुमचं मराठी मीडियम मध्ये झालं असेल तर मराठीच टाका ना. समजा तुम्ही BSc वगैरे केले, 12वी सायन्स झाले, तुमचं सायन्स हे इंग्रजीमध्ये असतं, तिथे इंग्लिशच टाका ना. तुम्ही जर समजा BA केलेला आहे, पुढे BA केलेला आहे तर मराठी टाकू शकता. आणि तुम्ही जर BSc केलेलं आहे, ग्रॅज्युएशन केलेलं आहे BSc मधून, BSc केलेला असेल तरी तुम्ही इंग्लिश टाका ना मीडियम तुमचं, कारण इथं जरी विचारात घेतलं तर इंग्रजी टाकणं गरजेचं आहे. आता राहिला मुद्दा, मेन सब्जेक्ट कोणता असतो. 3rd इयरला, लास्ट इयरला जे तुमचे सब्जेक्ट असतात ते मेन सब्जेक्ट असतात, लक्षात घ्या.
आता फॉर एक्झाम्पल बीएससी वाल्यांचे मेन सब्जेक्ट काय असतं, CBZ म्हणजे केमिस्ट्री, बायोलॉजी, झुलॉजी असतं कुणाचं काय असतं, मॅथ असतं, त्यानंतर फिजिक्स असतं, केमिस्ट्री असतं, PCM म्हणतात त्याला. मग तुम्ही काय टाकता, PCM मध्ये मॅथ टाकू शकता. पुढले 2 सब्जेक्ट तुम्ही अशा पद्धतीने भरू शकता की बाबा माझे हे मेन सब्जेक्ट आहेत म्हणून सांगू शकता. म्हणजे ऑप्शनल सब्जेक्ट मध्ये जे मेन सब्जेक्ट आहेत तेच भरायचे आपल्याला. तिथे मेन्शन केलेलं आहे, पोर्टलला डायरेक्टली मेन्शन केलेलं आहे. तुम्ही जर सगळं टाकत बसलात तर तुम्हाला ते प्रेफरन्स येतील आणि एखाद्याचं नुकसान होईल दुसऱ्या अवयविता धारकाचं, लक्षात घ्या. बरोबर. त्याच्यानंतर मीडियमच्या बाबतीत जर तुमचा इथंच ठरतं तुम्ही मराठी मीडियमचा आहात, तुमचं 12वी कशामध्ये आहे, ग्रॅज्युएशन कशामध्ये आहे, त्यानुसारच तुम्हाला प्रेफरन्स देतात. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे अजून सुद्धा काही लोकांना कळालेलं नाही, सर मी व्यावसायिक डिग्री मराठीत केली, म्हणजे व्यावसायिक डिग्री म्हणजे काय आपलं बीएड आणि डीएड मराठीत करा इंग्रजीत करा, तिथं पण तुम्हाला मीडियम विचारले ना त्यानुसार मीडियम भरून टाका, नो प्रॉब्लेम. त्यानुसार मीडियम, काही लोकांचं हिंदी असतं, काही लोकांचं काय असतं, काही लोकांचं काय असतं. तुमचं मीडियम या ठिकाणी ठरतं. समजा फॉर एक्झाम्पल ही मराठी आहे आणि मी काय सांगतोय, ज्या विद्यार्थ्याला 2 मार्क 1 मार्क आहे त्याला सुद्धा पवित्र पोर्टलला नोंद करता येते. ज्याच्याकडे स्कोअर कार्ड आहे त्याला सर्वांनाच पवित्र पोर्टलला नोंद करता येते. सर मला 70 मार्क आहे, सर मला 100 मार्क आहेत, मी पवित्र पोर्टलला नोंद करू का, असे फोन यायला लागलेले. अरे करा की, काही अडचण नाही. मागच्या भरतीमध्ये एका व्यक्तीचा त्याच्या मित्राचा नंबर लागला आणि हयानी पवित्र पोर्टलला नोंदच केली नव्हती, 110 मार्क होते आणि 105 वाला त्याचा मित्र पण लागून गेला. लँग्वेजचे विद्यार्थी होते आणि लँग्वेजचे मेरिट खाली सुद्धा येऊ शकतं. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी पवित्र पोर्टलला, ज्यांच्याकडे स्कोअर कार्ड आहे किंवा स्कोअर कार्ड डाउनलोड नाही केलं तरी तुम्हाला तिथे पवित्र पोर्टलला नोंदणी करायची आहे. ठीक आहे. आता राहिला विषय, जेव्हा परीक्षा देत असतानाचा मोबाईल नंबर आपल्याला लागतो म्हणजे लागतोच. महत्वाची गोष्ट, अति महत्वाची गोष्ट. सर मी मोबाईल चेंज केलाय, मला ते आता नंबर मिळत नाही, जमत नाही. OTP आल्याशिवाय तुम्हाला पुढे जाता येत नाही. इथे पाहू शकता मित्रांनो, OTP आल्याशिवाय तुम्हाला पुढे जाताच येत नाही. इथे आता मी ओपन करून दाखवतो. हे बा, इथं रजिस्टर म्हटलं की इथं रजिस्टर करत असताना इथे तुम्हाला काय टाकावं लागतं, रोल नंबर आणि रजिस्टर नंबर टाकल्यानंतरच OTP घेतले जातात आणि OTP नंतरच तुमचं हे लॉक उघडतं. त्यामुळे तो मोबाईल नंबर तुमच्याकडे असणं कंपल्सरी आहे. आता अजून एक प्रश्न, अजून बऱ्याच विद्यार्थ्यांचा प्रश्न होता, सर 10वीच्या सर्टिफिकेटवर आमची वेगळी सही आहे आणि आम्ही आता वेगळी करतोय. नो प्रॉब्लेम, काही इश्यू होणार नाही. सह्या बदलू शकता पण तुमच्या पॅन कार्ड वरली वगैरे वगैरे व्यवस्थित असली पाहिजे. प्रिफरन्स हे तुमच्या मीडियम नुसार, बघा इथे मेन्शन केलेलं आहे सगळ्या गोष्टी. इथे काय केलेलं आहे, मेन्शन केलेलं आहे. इथे बघा तुमचे प्रिफरन्स कसे येतात, सगळ्या गोष्टी इथे सविस्तर सांगितलेल्या आहेत. इथे बघू शकता तुम्ही. आला हे पहा, इथे काय सांगितलंय, तुमचे प्रिफरन्स कसे येतात, कशा पद्धतीने निवड होते, हे सगळं सांगितलेलं आहे. सगळं टोटल. हे बा, इथं काय म्हटलंय, संबंधित शैक्षणिक व व्यावसायिक आरतीच्या सर्व परीक्षा विहित दिनांकापूर्वी म्हणजेच 14/5/2025 अखेरपर्यंत धारण केलेली शैक्षणिक अर्हता व दिनांक 25/9/2025 अखेरपर्यंत धारण केलेली व्यावसायिक अर्हता विचारात घेतली जाणार आहे. हा महत्वाचा मुद्दा आहे. तुमची निवड कशी होते ते थोडक्यात सांगतो. बघा इथे सांगितलं याच्यामध्ये, पण निवड ही तुमचं 10वी 12वी ग्रॅज्युएशन, डीएड, टीईटी एक्झाम, TIT एक्झाम मधला स्कोर, याचं सगळ्यांची गोळाबेरीज करून तुम्हाला प्रिफरन्स येत असतात. या सर्वांचा अभ्यास करूनच ते प्रिफरन्स आपल्याला जनरेट करत असतात. कोणत्याही व्यक्तीवर अन्याय होत नाही. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, आता जी माहिती भरताय ती खरी माहितीच भरा. जर तुमच्याकडून ती खोटी माहिती भरली गेली आणि तुम्ही जर तिकडे सिलेक्शन झालं,
त्या कोणत्याही टप्प्यावर तुम्हाला हाकललं जातं थोडक्यात. ठीक आहे. तिथे शाळेमध्ये म्हणजे जिल्हा परिषदेला चेक होतात आपले डॉक्युमेंट, पंचायत समितीला चेक होतात, शाळेत मुख्याध्यापकाकडे चेक होतात, परत दुसऱ्या वेळेस पंचायत समितीला चेक होतात, निवड झाली व नियुक्ती झाल्यानंतर परत जिल्हा परिषदेला डॉक्युमेंट द्यावे लागतात, त्यानंतर मेडिकल होतं. म्हणजे सर्व गोष्टी आपल्या चेक झालेल्या असतात, डिजी लॉकरवरून व्हेरीफाय सुद्धा झालेल्या असतात. त्यामुळे कुठलीही माहिती दडवून ठेवून किंवा चुकीची माहिती टाकून सिलेक्शन होण्याचा प्रयत्न केला तर कायमचे बॅन व्हाल. त्यामुळे व्यवस्थितरित्या माहिती भरायची आहे, कुठलीही शंका कुशंका काढायची नाही. अनेक व्हिडिओ येतात, कुठला तरी व्हिडिओ झपकन उचलला जातो आणि त्यानुसारच विद्यार्थी गोंधळात पडतात आणि विद्यार्थी कुठेतरी चुकीची माहिती भरून स्वतःचं सिलेक्शन फेल ठरवू शकतात. त्यामुळे जर तुमच्याकडे डॉक्युमेंटच्या बाबतीत कुठलाही इश्यू असेल तर मी तर तुम्हाला संपर्क क्रमांक दिलेलाच आहे. दुसरा आणि महत्वाचा मुद्दा, अजून एक राहिलेला मुद्दा म्हणजे तुमच्या नावामध्ये जर स्पेलिंग मिस्टेक असेल थोडीफार, म्हणजे थोडीफार असेल आईच्या वडिलांच्या स्वतःच्या, तर काही इश्यू होणार नाही. काही लोकांची जन्मतारीख आधार कार्डवर वेगळीच, डॉक्युमेंटवर वेगळीच, TC वर वेगळीच. अशा लोकांनी काय करावं हे सुद्धा सांगतो. त्याचं काय करा, गॅजेट करून ठेवा. आता बी ठेवलं तरी चालतं, काही अडचण नाही. गॅजेट करून ठेवा. सद्यस्थितीमध्ये जी तुम्हाला योग्य वाटते 10वीच्या मार्क मेमोनुसार जन्मतारीख तिथे टाकायची असते. आधार कार्डवर चेंज असेल तर काही हरकत नाही. ठीक आहे. NCL च्या बाबतीत वडिलाच्याच नावाचं NCL आवश्यक असतं. महिला उमेदवारासाठी सांगतोय, NCL च्या बाबतीत वडिलांच्याच नावाचं आवश्यक असतं. NCL हे फक्त कुणाला, जे अनुसूचित जाती जमाती सोडून, EWS सोडून बाकी सर्व कास्टसाठी लागू असतं. त्यामुळे NCL च्या बाबतीत तुम्हाला कुठलीही हलगर्जीपणा जमणार नाही, कारण त्यांनी वारंवार सांगून ठेवलं होतं 14/5च्या अगोदर पावती तरी काढणं आपलं गरजेचं होतं. काढलं नसेल तर तुम्ही ते ओपन मध्ये कन्वर्ट होणार आणि TET एक्झाम आणि TET एक्झाम जर पास नसाल त्याचं नुकसान सुद्धा आपल्याला सहन करावं लागणार. या कारणास्तव विद्यार्थी मित्रांनो, अपडेटेड राहणं किती महत्वाचं आहे तुम्हाला आता निदर्शनास आलं असेल, ज्यांचे डॉक्युमेंट अपुरे आहेत त्यांना. ठीक आहे. तिथे फक्त डेट बघितली जाते, तुमचं सिलेक्शन कधी होऊ द्या, डेट बघितली जाते, याच्या अगोदरचे डॉक्युमेंट आहेत का, नसतील तर तुम्हाला डायरेक्ट काय म्हटलं जातं, डॉक्युमेंट डिसमिस करून टाकलं जातं. हे नक्कीच आहे, कुठलीही परीक्षा असू द्या हीच पद्धत वापरली जाते. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि काही डाऊट असतील तर मला कमेंट करून सांगा. अजून सुद्धा कमेंटला सुद्धा रिप्लाय देतोय, संपर्क क्रमांक सुद्धा देतो, पण जेन्युइन माहिती विचारा. मी आता कसं करून माझ्याजवळ रडून तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार नाही. आपल्याकडे ज्या त्रुटी आहेत त्या त्रुटी आपण भरलेल्या नाहीत आणि त्याला कारणीभूत आपणच आहोत, द्यायचा सोडून विषय. ठीक आहे. व्हॉट्सअप नंबर तसेच कॉलिंग नंबर आहे. अख्ख्या महाराष्ट्रामध्ये ग्रो अकॅडमी युट्यूब चॅनल वालाच फक्त नंबर देतो. मी स्वतःच तुमच्याशी बोलतोय. हो का, नक्कीच का सर, खरंच का, असे कृपया करून रिप्लाय देऊ नका. जर एखादी गोष्ट सांगितली हो चालते म्हटल्यानंतर हो का, नको का, खरं का, असे रिप्लाय देण्याऐवजी चालते, आम्हाला अनुभव आहे, मी 2022च्याही TIT एक्झाम मध्ये, 2017च्या TIT एक्झाम मध्ये, 2025च्या TIT एक्झाम मध्ये, सिलेक्शन लिस्ट मध्ये, त्यानंतर स्वतः डॉक्युमेंट विषयीचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केलेले आहे, तिथे काय समस्या येतात हे सर्व मला माहित आहे. या कारणास्तव तुम्हाला जी माहिती दिली जाते किंवा चालतंय बाबा म्हटलं जातं, काही लोक फारच रडत राहतात, मला काय करू आता, मी माझं काहीच खरं नाही, भरून टाक म्हणतो, पुढे बघू. आता काय करणार आहे आपण, काय उत्तर देणार आहे अशा लोकांना. ते सध्या परिस्थितीमध्ये जर तुमच्याकडे अनेक समस्या असतील तर तुमचं काहीतरी होणार पुढे काय, असा विषय आहे. मीडियम बाबतचं, डॉक्युमेंट बाबतचं डाऊट तुमचं क्लिअर झालं असेल असं गृहीत धरून मी इथे थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.